सभापती महोदय, ही दादाराव केचेंनी जी काही लक्षवेधी लावलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत, गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातले ही गावं आहेत आणि साधारण जेव्हा गृहराज्यमंत्र्याचा जिल्हा असतो तिकडचे पोलीस गुन्हे कमी नोंदवतात असा माझा अनुभव आहे. कारण गृहराज्यमंत्र्याचा जिल्हा आहे ना, जास्त गुन्हे नोंदवले तर गृहराज्यमंत्र्याच्या इमेजवरती फरक येतो, त्याला उत्तरं द्यावी लागतात. आणि आपल्याकडे एक सर्वसाधारण प्रथा परंपरा संकेत असे आहेत की ज्यावेळेला एखादा आमदार सभागृहात उठून बोलतो तर तो बोलतो हे आपण खरं समजतो, ते सत्य आहे असं आपण समजतो. आणि मंत्र्यांनी आपल्या उत्तरात त्यांना पूर्णपणे असत्य ठरवलेलं आहे, अंशतः खरं ठरवलं आहे. पण मग जसं श्रीकांत भारतींनी सकाळी विचारला प्रश्न की अंशतः खरं आहे तर मग खोटं काय आहे, आणि जर खोटं असेल तर मग दादाराव केचेंनी जे काय सांगितलंय ते सगळं आपण खोटं समजायचं का? दादाराव केचेंनी जी काय माहिती या सभागृहात दिलेली आहे ही सगळी माहितीची चिरफाड झाली आणि त्याच्यात शेवटी निष्कर्ष असा निघालेला आहे की दादाराव केचेच खोटं बोलत आहेत किंवा त्यांच्याकडे जी माहिती आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. या सभागृहात जेव्हा एखादा सदस्य येतो आणि माहिती मांडतो लक्षवेधीच्या माध्यमातून, आता ही प्रॉपर्टी सभागृहाची झाली आहे, याच्यावर कोणी प्रश्न विचारू शकतो. माझा साधा प्रश्न असा आहे की जिथे MD, जिथे गांजा, जिकडे हॉटेल व्यवसायात अनैतिक धंदे चालतात, असं जर कोणी सांगितलं की आमच्याकडे चालतच नाही आहे किंवा तिकडे नोंदच नाही आहे, तर असं तर महाराष्ट्रात होऊ शकत नाही. चालत तर असणार काय? तुम्ही कारवाई काय केली हा नंतरचा प्रश्न आहे, पण दादाराव केचे पूर्णपणे असत्यच सांगतायत, हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, आपण जो मनोरुग्णचा सांगितला मी समजू शकतो, एखादा माणूस ऑल ऑफ सडन व्हायलंट झाला आणि त्याने जर 2-4 खून केले तर पोलीस त्याच्यात काही करू शकत नाही, हे मान्य आहे मला. हां, म्हणजे तो एकदम वेडा झाला आणि त्याने मारले सगळ्यांना. परंतु जिथे अनैतिक धंदे चालतात, हे अनैतिक धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात? तुम्ही दादाराव केचेंकडनं माहिती घ्या, त्यांच्याकडनं नावं त्यांनी दिलेली आहेत, त्यांनी नावं वाचून दाखवली आहेत की कोण कोण माणसं आहेत त्याच्यामध्ये. या माणसांचं त्याचं चारित्र्य तपासून बघा, त्याचे रिपोर्ट सगळे येऊ देत. आणि माझी स्पेसिफिक मागणी अशी आहे की दादाराव केचेंनी केलेल्या मागणीचा आधार घेऊन आपण याची पुनर्चौकशी करून जे कोण दोषी अधिकारी, त्यांनी अधिकाऱ्यांची पण नावं सांगितलेली आहेत, या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का इकडे? मग अधिकाऱ्यांचा पास्ट रेकॉर्ड काय, ते कुठून आले, काय त्यांचे धंदे होते, या सगळ्याची माहिती घेऊन आपण दादाराव केचेंनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुन्हा एकदा चौकशी करून जर त्याच्यात दोषी आढळतील त्यांच्यावरती आपण निलंबनाची कारवाई करणार का? आणि कृपया दादाराव केचे हे काही विरोधी पक्षातले नाही आहेत. विरोधी पक्षातल्या आमदाराला खोटं ठरवलं समजू शकतो, परंतु स्वतःच्याच पक्षातला एखादा आमदार उठतोय आणि स्वतःच्याच राज्याच्या गृहमंत्र्याच्या जिल्ह्यातल्या पोलिसांवरती आक्षेप घेतोय, तर या बाबतीत मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा चौकशीचे आदेश देऊन याच्यावरती कठोर कारवाई ते करणार का? आणि केलेल्या कारवाईचा अहवाल अधिवेशन संपायच्या आत पटलावर ठेवणार का?